नमस्कार, मी अनंत गौसाळ. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण 10वी मधला विज्ञानचा चॅप्टर बघणार आहोत. ओके, तर बघा 10वी मध्ये जे आपलं विज्ञानचं पुस्तक असतं कसं त्यामध्ये दोन पार्ट असतात सर. एक असतं भौतिकशास्त्र प्लस केमिस्ट्री आणि स्वतंत्र असतं बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. ओके ओके सर ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण हायड्रोकार्बन नाव चॅप्टर म्हणजे कार्बनिक संयुगे यामधील असंपृक्त हायड्रोकार्बन आणि संपृक्त हायड्रोकार्बन बघणार आहोत. तर का संपृक्त हायड्रोकार्बन बघा, संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे बघा कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध प्रेझेंट असतो सर जी, म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन असतं. आणि असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे सर त्यामध्ये डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट म्हणजे सर दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध प्रेझेंट असणं म्हणजे सर काय असतं असंपृक्त हायड्रोकार्बन असतं. तर आजच्या लेक्चर मध्ये सर जी हे खूप महत्वाचं लेक्चर असणार आहे सर जी, कारण की 10वीचा पेपर जवळ येत आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना हे संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन माहित नसतात. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण शिकूया संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे सर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट एकेरी बंध असतो सर प्रेझेंट. ओके ओके सर डी. तर सुरू करू सर आपण काय एक्झाम्पल. तर असंपृक्त म्हणजे काय असतं बघा, असंपृक्त मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट म्हणजे एकेरी बंध किंवा तिहेरी बंध प्रेझेंट असणं. आणि संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे एकेरी बंध प्रेझेंट. तर एकेरी बंध फक्त आणि फक्त अल्केन मध्ये प्रेझेंट असतो. रिपीट मी सरजी, कशामध्ये असतो प्रेझेंट? अल्केन मध्ये प्रेझेंट असतो एकेरी बंध. आणि दुहेरी बंध सर अल्कीन मध्ये प्रेझेंट असतो. आणि सरजी तिहेरी बंध हा सर असतो अल्काइन मध्ये प्रेझेंट. आजच्या लेक्चर मध्ये सर आपण अल्केन शेवट एन सिंगल बॉन्ड म्हणजे एकेरी बंध प्रेझेंट असणं म्हणजे किंवा स्थापित असणं किंवा तिथं असणं कार्बन कार्बन मध्ये हे आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत. तर चला सुरू करूया सरजी. तर अल्केन सरजी काय बघा, अल्केन काय नाव सर? अल्केन. शेवटला एन इज प्रेझेंट अल्केन. आणि हा या ना हा सर अल्केन. तर अल्केन म्हणजे सर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे एकेरी बंध प्रेझेंट आहे. कोणता बंध सर? एकेरी बंध प्रेझेंट आहे. हा या ना हा सर. तर लिहूया सर आपण बोर्डवर. आपण सर काही एक्झाम्पल लिहूया अल्केनचे, कारण की सर या 10 एक्झाम्पल असतात आणि सर ते खूप महत्वाचे असतात. तर आपण अल्केनचे 10 एक्झाम्पल लिहूया. आपल्या कडे आपली जी संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट म्हणजे सर काय एकच बॉन्ड ओनली सिंगल बॉन्ड एकेरी बंध असा असतो आपला ह्या टाईप मध्ये सर जी संपृक्त हायड्रोकार्बन. असंपृक्त म्हणजे सर काय डबल बॉन्ड प्रेझेंट. आणखी सर असंपृक्त म्हणजे काय सर बघा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट. क्लियर ना? क्लियर सर. संपृक्त असंपृक्त सैचुरेटेड अनसैचुरेटेड. क्लियर ना? क्लियर सर. अब क्या सीखिए आज के लेक्चर में हम ये पढ़ेंगे. ओके, सिंगल बॉन्ड प्रेझेंट म्हणजे संपृक्त सैचुरेटेड हायड्रोजन कंपाउंड्स. क्लियर ना? क्लियर सर. एक्झाम्पल सर एक कार्बनचा काय असतो सर जी? एक कार्बनचा असतो मिथेन सर जी. CH4 लिहितो मिथेन. काय लिहा सर? मिथेन. एक कार्बनचा मिथेन असतो. आणि हा या ना हा सर 1 नंबर सर. 2 नंबर सर जी CH3 दोन कार्बनचा CH3 काय असतो तो असतो इथेन. का सर? इथेन सॉर नो इथेन. 3 नंबर सर जी CH3 तीन कार्बनचा CH2 CH3 सिंगल बॉन्ड प्रेझेंट सर जी. याचं नाव काय सर? प्रोपेन. काय नाव सर? इथं प्रोपेन. हा या ना हा सर. शेवटला एन प्रोपेन. 4 नंबर CH3 CH2 चार कार्बन CH3 नाव काय सर? ब्युटेन. 4 कार्बनचा ब्युटेन. येस ऑर नो? यस सर. आपण काय शिकवलो सर? अल्केन शिकवलो. अल्केन मध्ये काय हायड्रोकार्बन मध्ये काय सर जी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आणि सॅच्युरेटेड मध्ये अल्केन सिंगल बॉन्ड प्रेझेंट. क्लियर ना? क्लियर सर. 4 नंबरचं काय सर? CH3 CH2 CH2 CH3 ब्युटेन. 4 कार्बन. 5 कार्बनचा काय सर? CH3 CH2 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 आणि CH3 पेंटेन. काय नाव सर? पेंटेन. शेवटलं ओके TAN पेंटेन. 6 कार्बनचा CH3 असल्या CH2 CH3 C2H5 C2H5 किती झाली सर? असं सर जी. याचं नाव काय सर? हेक्झेन. 1 3 5 6 8 हा हेक्झेन. ओके 7 सर जी CH3 CH2H5 CH2H5
CH2 CH3 किती झाले 1 2 3 4 5 6 7 राईट. ह्याचं नाव सर काय हेप्टेन. काय नाव हेप्टेन. ओके 8 नंबर सर जी. CH3 ओळख करते है. ओके सर CH3 C2H5 C2H5 किती झाली 6 5 7 7 8. याचा सर ऑक्टेन. काय म्हणतो ऑक्टेन 2 आहेत सर लास्ट. लास्ट सर आपण लिहायचं आता 9 बस नो नेम सर काय नो नेम. CH3 C2H5 C2H5 किती झाली सर 5 C2H5 7 C2H5 3 5 7 9 राईट. नो नेम. लास्ट सर आपण 10 नंबरचं डिकेन. CH3 CH2 10 कार्बनचं डिकेन. सॉरी CH2 इथे येते. CH2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि सर 10 इज डिकेन सर जी. यस और नो. यस सर छापो दिमाग में इतना. क्या लिखा समझ में आ रहा है आपको. सर बघा हे आपले पहिले 10 काय सर अल्केन आहेत. म्हणजे एका प्रकारचं काय असतं अल्केन सॅच्युरेटेड म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन कंपाऊंड असतं. आणि ते खूप महत्वाचं आहे सर जी. 1 कार्बनचा मिथेन 2 कार्बनचा ब्युटेन 2 कार्बन इथेन 3 कार्बनचा प्रोपेन 4 कार्बनचा ब्युटेन 5 कार्बनचा हेप्टेन 6 कार्बनचा हेक्झेन 7 कार्बनचा हेप्टेन 8 कार्बनचा ऑक्टेन 9 कार्बन नोंडेन आणि 10 कार्बन डिकेन. हे सर खूप महत्वाचं असतं सर कशामध्ये अल्केन मध्ये सर जी. ओके ओके सर जी. आणि सर हे काय असतं डबल बॉन्ड नाही सर सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे. तसं खूप महत्वाचं असतं. तर जे काही 10वी विद्यार्थी आहेत का त्यांनी व्हिडिओ अवश्य पाहावा आणि समजून घ्यावा. असंपृक्त हायड्रोकार्बन काय असतं संपृक्त हायड्रोकार्बन काय असतं असंपृक्त काय असतं आणि अल्केन काय असतं आणि हायड्रोकार्बन काय असतं. बघा हायड्रोकार्बन म्हणजे जो पदार्थ हायड्रोजन आणि कार्बन पासून बनवला जातो का सर त्या पदार्थाला आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं सर जी. कशाला सर जी जो सबस्टन्स सर जो पदार्थ हायड्रोजन प्लस कार्बन पासून बनतो का सर जी त्या पदार्थाचा आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन म्हणत असतो. आणि सर त्या हायड्रोकार्बनचा एक प्रकार असतो काय संपृक्त हायड्रोकार्बन. आणि संपृक्त हायड्रोकार्बन सर प्रकार अल्केन. आणि सर त्या अल्केनचे 10 उदाहरणं आहेत. हाँ या ना हाँ असं छाप दिमाग में